Hi, good morning, students. I Hemangi Jagtap from Swayam Learning Point. आज आपण इतिहासाच्या पहिल्या प्रकरणातील भाग 3 मध्ये आहोत. इथे आपण महत्त्वाचे विचारवंत बघणार आहोत. तर या इतिहासाच्या तिसऱ्या भागामध्ये महत्त्वाचे विचारवंत तुम्ही पुस्तकात पान नंबर 3 वर बघू शकता. रेने देकार्त यांचा जीवनकाळ 1596 ते 1650. रेने देकार्त हा फ्रेंच तत्त्वज्ञ होता. त्याने लिहिलेल्या डिस्कोर्स ऑन मेथड या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा मानला जातो. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये, हा तो नियम. तर रेने देकार्त यांनी ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणं आवश्यक आहे असे मत आग्रहाने मांडलेले. त्यामध्ये रेने देकार्त हे फ्रेंच तत्त्वज्ञ अग्रणी आहेत. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये असा तो त्यांचा नियम आहे. त्यानंतर वोल्टेयर यांचा जीवनकाळ आहे 1694 ते 1778. वोल्टेयरचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुये असे होते. वोल्टेयरच्या फ्रेंच तत्त्वज्ञानाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे हा विचार मांडला. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला आणि त्या दृष्टीने वॉल्टेयर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हणता येईल. इथे तुम्हाला असाही प्रश्न विचारला की वॉल्टेयर यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक का म्हणतात? कारण त्यांनी महत्त्वाचा विचार मांडलेला आहे की इतिहासामध्ये फक्त वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तर समाजाच्या ज्या गरजा आहेत, म्हणजे समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती या गोष्टींचा विचार केला म्हणजे मानवाच्या जीवनाचा सर्वांगीण विकास होईल हा विचार तिथे पुढे आला आणि म्हणून त्यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात. त्यानंतर जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांचा जीवनकाळ आहे 1770 ते 1831. हे जे जर्मन तत्त्वज्ञ आहे त्यांनी ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर त्यांनी भर दिला. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यांनुसार बदलत जाणे स्वाभाविक असते असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या अभ्यास पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत अशी अनेक तत्त्वज्ञांची खात्री पटली. इनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स या ग्रंथामध्ये त्यांनी व्याख्याने आणि लेख यांचे संकलन केले. हेगेलने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे. तर हेगेल यांचे विचार काय होते? तर हा इतिहास जो लिहिला जातो तो घटनाक्रम जे आहे ते प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. त्यामुळे आधी जी काही मिळालेली माहिती आहे, नंतर जी उपलब्ध झालेली माहिती आहे, त्यानुसार जी इतिहास लिहिला जातो तो इतिहास लिहिण्यामध्ये स्वाभाविकच बदल होत असतो. कारण माहिती जी मिळत असते त्या माहितीच्या आधारे इतिहास लेखन होत असतं. तर हे प्रतिपादन केल्यानंतर यावर तत्त्वज्ञांची खात्री पटली आणि असं बरंचसं लिखाण जे आहे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांचं, तर हे इन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स या ग्रंथामध्ये त्यांची व्याख्यानं आणि हे लेख यांचं संकलन केलेलं आहे. आणि त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्याचं नाव आहे रिझन इन हिस्ट्री. पुढचे जे काही विचारवंत आहे त्यांचं नाव आहे लिओपोल्ड व्हॉन रान्के. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील हे लिओपोल्ड व्हॉन रान्के यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धत कशी असावी हे सांगितले.
मूळ दस्तऐवजा आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे, त्याने भर दिलाय की जी काही दस्तऐवज आहे, मूळ दस्तऐवज, तर त्या आधारे जी प्राप्त झालेली माहिती आहे तर ती सगळ्यात महत्त्वाची आहे. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्र आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे इतका त्याचा डीप स्टडी करायचा आहे, सखोल अभ्यास करायचा आहे, म्हणजे मुळापर्यंत जायचं आहे. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येतं किंवा पोहोचता येणं शक्य आहे, असा विश्वाससुद्धा ह्या लिओपोल्ड व्हॉन रांके या विचारवंताने मांडलेला आहे. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. त्यामुळे जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. म्हणजे इतिहास हा काल्पनिक नसावा, तो वास्तव असला पाहिजे. जागतिक इतिहासाच्या मांडणीवर त्यांनी भर दिला आणि द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथांमध्ये त्यांचे विविध लेखांचे संकलन केलेले आहे. तर इथे लिओपोल्ड व्हॉन रांके जे आहे ते बर्लिन विद्यापीठातील त्यांच्या विचारांचा प्रभाव त्या विद्यापीठात आहे. त्यानंतर त्यांनी इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धत कशी असावी याचं त्यांनी काही मुद्दे सांगितलेले आहे की मूळ दस्तऐवज हे अधिक महत्त्वाचं असतं. तसेच संबंधित घटनाशी कागदपत्रांचे कसून शोध घेतला पाहिजे. ऐतिहासिक सत्यापर्यंत तेव्हाच आपल्याला पोहोचता येईल असा विश्वास पण त्यांनी दाखवला. इतिहास लेखनामध्ये जे काल्पनिकता आहे त्यावर त्यांनी टीका केली आणि जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिलाय. कार्ल मार्क्स यांचा जो काही जीवनकाळ आहे 1818 ते 1883. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स याने मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल झाला आणि ही जी काही त्यांची वैचारिक प्रणाली आहे ही वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. अतिशय महत्त्वाची विचारप्रणाली आहे कार्ल मार्क्स यांची. तर इतिहासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा बदल घडवून आणणारी त्यांची ही वैचारिक प्रणाली आहे. त्यांच्या प्रणालीत त्यांनी काय विचार टाकले की इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. माणसामधील नातेसंबंध, त्याच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष निर्माण होतो. मग हा मानवी इतिहास असा वर्गसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचं आर्थिक शोषण करतो, अशी मांडणी त्याने केली. त्यांच्या दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. तर कार्ल मार्क्स यांच्या विचारांवर आधारित ही जी काही प्रणाली आहे त्यांची, तर इतिहास हा कुणाचा आहे तर जिवंत माणसांचा आहे, तो अमूर्त कल्पनांचा नाही आहे. माणसामध्ये जे नातेसंबंध आहे त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी जे पण उपलब्ध साधने आहेत त्या साधनांच्या स्वरूपावर मालकी हक्कावर असतात आणि समाजातल्या सगळ्या घटकांना ही जी काही साधने आहेत ती समप्रमाणात उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे त्या समाजामध्ये वर्ग रचना निर्माण होते. मग विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष निर्माण होतात. मग मानवी इतिहास अशा वर्गसंघर्षांचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यामध्ये ते मालकी हक्क आहेत ते वर्ग कमी जे काही खालचे वर्ग आहेत त्यांचं शोषण करतात. ज्यांच्या ताब्यात उत्पादन साधनं नाही आहेत, त्यांची मालकी हक्क नाही आहे, अशा वर्गांचं आर्थिक शोषण करतो, अशी मांडणी त्यांनी केली आणि त्यांचा दास कॅपिटल हा ग्रंथ काय आहे जगप्रसिद्ध आहे. ॲनल्स प्रणाली ही एक विचारांची प्रणाली आहे की जी ॲनल्स नावाने ओळखली जाते. मग 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली. तिला ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक नवी दिशा मिळाली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्ध यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधनं, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांच्यासारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले.
ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि व तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिलं जातं. मग ही ॲनल्स प्रणाली फ्रान्समध्ये सुरू झाली. जी इतिहास लेखनाची ही नवीन जी प्रणाली उदयास आली तिला त्यांनी ॲनल्स प्रणाली नाव दिलेलं आहे. यामुळे इतिहास लेखनाला एक वेगळं वळण लागलेलं आहे. म्हणजे इतिहासात फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते यांचा इतिहास नसावा. तर इतिहासात काय असलं पाहिजे, तर आधुनिक जे काही मानवी जीवन आहे, त्या मानवी जीवनासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहे, त्या गोष्टींचा या इतिहासामध्ये भाग असला पाहिजे, लेखन असलं पाहिजे. मग कोणते घटक आहेत ते, तर हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता या सर्व विषयांचा अभ्यास करणं सुद्धा महत्त्वाचं मानलं जाऊ लागलं. आणि म्हणून ह्या फ्रेंच इतिहासकारांनी ही नवीन एक इतिहास लेखनाची विचारप्रणाली उदयाला आणली. त्याचं श्रेय ह्या फ्रेंच इतिहासकारांना जातं. मग ती जी काही प्रणाली आहे तिला ॲनल्स प्रणाली असं म्हटलेलं आहे. पुढचा मुद्दा आहे स्त्रीवादी इतिहास लेखन. तर स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय, तर स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. मग यामध्ये पुढाकार कोणी घेतला आहे की स्त्रियांच्या बद्दलचे विचार जे आहेत ते विचार बदलले पाहिजे, लोकांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, असं सीमा द बोवा या फ्रेंच विदुषेने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातही पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर त्यांनी भर दिला. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन केले. त्यानंतर 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो. मग स्त्रीवादी लेखन म्हणजे स्त्रियांच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या त्यांच्या गरजा, त्यांचे प्रश्न, की जो पुरुषप्रधान मंडळीचा जो काही दृष्टिकोन आहे स्त्रियांच्या बद्दलचा तो बदलण्याची गरज होती. आणि त्यामुळे इथे सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने त्या स्त्री विकासाची वाटचाल केलेली. इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर त्यांनी भर दिला. स्त्रियांच्या आयुष्याशी अनेक प्रश्न असतात, त्या प्रश्नांची त्यांनी तिथे काय केलेली आहे, विवेचना केलेली आहे, त्याची विचारणा केलेली आहे. कौटुंबिक आयुष्य, नोकरी, रोजगार अशा विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारं संशोधन त्यांनी केलं. आणि म्हणून स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर मग पुढे भर दिला गेला, असं ह्या इतिहास लेखनामध्ये आपल्याला दिसतंय. त्यानंतर पुढचे विचारवंत आहे मायकेल फुको. 1926 ते 1984 असा त्यांचा जीवनकाळ आहे. 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांच्या इतिहास लेखनातून एक नवीन संकल्पना पुढे आली. त्यांच्या आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्यांनी इतिहासकाराची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असं प्रतिपादन केलं. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोचणं हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो, याकडे त्यांचं लक्ष वेधलं गेलं. फुको याने इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला, म्हणून त्याने त्या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असं म्हटलेले आहे. आता मायकेल फुको हे फ्रेंच इतिहासकार आहेत. इतिहास लेखनाची एक नवीन संकल्पना म्हणजे काय, तर त्यांचे विचार आहेत. त्यांनी जे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की इतिहासाची फक्त कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे, असं त्यांचं प्रतिपादन आहे. मग काय असलं पाहिजे, तर पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं हे उद्दिष्ट नसून तर भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो, याकडे त्यांनी लक्ष वेधलं की भूतकाळात जे स्थित्यंतर आहे त्याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असला पाहिजे. फुको याने इतिहासातील हे जे स्थित्यंतराचं जे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्या स्पष्टीकरणावर त्यांनी भर दिला आणि म्हणून त्यांची जी काही पद्धत आहे त्या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असंही म्हटलेलं आहे. इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या अनेक अशा मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयांचा पण त्याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला आहे मायकेल फुको यांनी. आता इथे यांच्या बाबतीमध्ये थोडक्यात लक्षात ठेवण्याचे मुद्दे कोणते,
तर 20व्या शतकात होऊन गेलेला प्रसिद्ध फ्रेंच इतिहासकार. त्यानंतर आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. पुढचा मुद्दा लक्षात ठेवू शकता तुम्ही, इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. त्यानंतर चौथा मुद्दा लक्षात ठेवू शकता, पूर्वीच्या इतिहासकारांनी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला. तसं मायकेल फुकोंबद्दल आपण ते 4 पॉईंट लिहू शकतो. अजून एक महत्त्वाचा प्रश्न या माहितीवर आधारित विचारला जातो की मायकेल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असं म्हटलं जातं. कारण विचारलं जातं. काय लिहू शकतो बरं आपण उत्तराचं? तर मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची ठरवली. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे म्हणजेच बदलांचे, स्थित्यंतर म्हणजे बदलांचे स्पष्टीकरण देण्याच्या पुरातत्वाचा प्रयत्न असतो. आणि तिसरा मुद्दा आहे की फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला, म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असं म्हटलं जातं. अशा 3 मुद्द्यांमध्ये आपण याचं कारण लिहू शकतो. या एका स्त्रीवादी इतिहास लेखनावर असाही प्रश्न विचारला जातो की स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. काय कारण होतं त्याला? तर त्याची कारणं आपण इथे 4 मुद्दे या माहितीवरून बघू शकतो. इतिहास लेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सीमा द बोव्हा या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली. त्यानंतर दुसरा मुद्दा, स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. तिसरा मुद्दा, इतिहास लेखनात क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनात पुनर्विचार करण्यावर भर दिला. आणि चौथा मुद्दा लिहू शकतो, सीमा द बोव्हा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. या पद्धतीने आपण हे पहिलं जे काही प्रकरण आहे ते 3 भागात बघितलेलं आहे. इथे हे प्रकरण जे आहे, पहिलं प्रकरण, ह्या मायकेल फुकोंची जी माहिती आहे या माहितीनंतर इथे संपलं आहे. तर हे जे काही प्रकरण आहे यामधून आपण विचारवंतांची माहिती घेतली. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती या अशा रीतीने सतत पुढे विस्तारत गेली. मग पुढे साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यासारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले आणि ती माहिती आपण पुढील प्रकरणामध्ये घेणार आहोत. थँक्यू.